नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मीरा भाईंदर वसई विरार पोलीसची जी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे, तर त्याची ॲन्सर की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर त्याच्या संदर्भात मी माहिती सांगणार आहे की हे काय आहे सगळी गोष्ट. तर तुम्ही जर वेबसाईटवर जाल तर तुम्ही रिक्रुटमेंट टॅबमध्ये गेल्यावर उमेदवाराची सूचना आहे. तर इथं तुम्हाला ही ॲन्सर की भेटून जाणार आहे. तर या ॲन्सर कीनुसार जर बघितलं तुम्ही तर टोटल 100 प्रश्नासाठी हे सेट 4 सेटमध्ये हे प्रश्न दिलेले आहेत आणि जर तुम्हाला काही याच्यात प्रश्न ह्याच्यात ऑब्जेक्शन असतील तर तुम्हाला काय करायचे आहे की याच्यावरती ईमेल आयडी दिलाय ॲडिशनल addcp.office.mb-vv@mahapolis.go.in याच्यावरती 8 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे की आक्षेप घ्यायचा आहे. आता ही ॲन्सर कीनुसार आपण काय करूयात की प्रश्न बघूयात की कसे कसे प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं बघूयात. आता सेट सी नुसार सांगत आहे मी तुम्हाला. सेट सी नुसार जर सांगितलं तर बघा हा प्रश्न होता की वर्षा शैलजापेक्षा 187 दिवसांनी लहान असून तिचा जन्म रविवारी झाला असल्यास शैलजाचा जन्मवार कोणता आहे? याचं उत्तर जे आहे ते मंगळवार हे असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे हा आहे की 5 वाट्या दिलेल्या आहेत. 7 ताटे याची किंमत ₹650 आहे आणि 3 ताटे 8 वाट्या याची किंमत ₹425 आहे. तर 5 ताटांची किंमत किती आहे असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते आहे 375 एवढं असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर गटातनं बसणारे शब्द पद ओळखायचं आहे. तर शीर, पय, सलील आणि नीर आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे शीर असणार आहे. त्याच्यानंतर गटातनं बसणारी संख्या ओळखायची आहे तुम्हाला. तर याच्यानुसार जर बघितलं तर प्रश्न क्रमांक 4चं जे उत्तर असणार आहे ते म्हणजे पर्याय सांगतो तुम्हाला मी 48, 17, 26 आणि 37. तर हे आहे 48 ही गटातनं बसणारी संख्या आहे. त्याच्यानंतर 5वा जो प्रश्न आहे तर त्याच्यानुसार जर बघितलं तर खालील संख्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 2, 5, 10, 17, 26 असं आहे. तर याचं जे उत्तर आहे गटातनं बसणारी संख्या ती असणार आहे 37 ही संख्या गटातनं बसणार म्हणजे याच्या जागी येणार आहे. गटातनं बसणार नाही. इथं तो येणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढील प्रश्न मालिकेत चुकीचे पद ओळखायचे आहे. प्रश्न क्रमांक 6. तर याच्यानुसार जर बघितलं तर चुकीचे पद आहे हे जे आहे ते असणार आहे चुकीचं पद हे प्रश्न क्रमांक 6च्या बाबतीत तर ते असणार आहे 68 हे चुकीचं पद असणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रिंटरला कीबोर्ड म्हटले आणि कीबोर्डला माऊस म्हटले. स्पीकरला माऊसला स्पीकर म्हटले तर टायपिंग कशाच्या साहाय्याने कराल? आता बघा काय म्हणतात की प्रिंटरला कीबोर्ड म्हटलेला आहे. त्याच्यानंतर कीबोर्डला माऊस म्हटलेला आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर माऊसला स्पीकर म्हटलेला आहे आणि तर टायपिंग कशाचं? आता माऊसला स्पीकर म्हटलेलं आहे लक्षात घ्या. तर जी टायपिंग जी होणार आहे ती कशाने होणार आहे? आता तुम्ही जर बघितलं की कीबोर्डनं टायपिंग करतो नॉर्मली पण कीबोर्ड प्रिंटरला म्हणलेला हे तर काय होतं की टायपिंग करण्याच्या साहाय्याने होणार माऊसच्या साहाय्याने होणार ऑप्शन क्रमांक सी हा करेक्ट असणार आहे याचा प्रश्नाचा. पुढचा प्रश्न आहे एका रांगेत 9 झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. 2 झाडामध्ये 4 मीटर तर पहिल्या आणि शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे आता मी थोडंसं हे फॉन्ट वाढवतो. तर प्रश्न क्रमांक 8चं जर पाहिलं तर याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे 32 मीटर हे करेक्ट आन्सर असणार आहे. 9वा प्रश्न आहे की 1 मे 2016 रोजी रविवार होता तर 15 ऑगस्ट 2016 रोजी कोणता वार येईल असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 तर त्याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे सोमवार असणार आहे. त्याच्यानंतर डॅश प्रकारच्या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने समाजाच्या म्हणजेच सरकारी मालकीची असतात. आता जर तुम्ही बघितलं प्रश्न क्रमांक 10च्या बाबतीत तर समाजवादी जे असतात अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये काय असतात की उत्पन्नाची जेवढी साधनं असतात ती सरकारी मालकीची असतात. त्याच्यानंतर अणुऊर्जेवर चालणारी पहिली अणुभट्टी कोणती आहे? ही आहे अप्सरा जी की ट्रॉम्बेमध्ये आहे. त्याच्यानंतर ऑलिम्पिक पदक प्राप्त करणारी पहिली महिला कन्ना मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ती आहे वेट लिफ्टिंगशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 12चं जे उत्तर असणार आहे ते बी असणार आहे. इंग्लंडच्या ग्रीनविच वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असते तर त्याच वेळेत भारताची कोणती वेळ असेल? आता तुम्ही जर बघाल तर आपण जे आहे ते 5:30 प्लस आहोत. लक्षात घ्या की 5.3 म्हणजे 5.5 तास पुढे आहोत त्यांच्यापेक्षा. त्यांचे आपले हे असेल तर सायंकाळचे 5 वाजलेले आहेत तर आपण याच्यापेक्षा 5 जास्त असतील तर 5 ऍड केले याच्यामध्ये तर काय होईल की 10:30 होणार आहे. तर सायंकाळचे 10:30 होतील. तर प्रश्न क्रमांक 13चे जे करेक्ट आन्सर असणार आहे ते सी असणार आहे. त्याच्यानंतर 1857 स्वातंत्र्य हे पुस्तक कोणी
स्वातंत्र्य संग्राम हे कोणी हे पुस्तक कोणी लिहिले असं विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक 14च्या बाबतीत. तर हे करेक्ट आन्सर असणार आहे की विदा सावरकर यांनी लिहिलं आहे. त्याच्यानंतर महाबळेश्वर जवळ भिलार हे गाव त्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15. तर हे जे आहे ते आहे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर लोकशाहीचा गाभा म्हणजे काय आहे? तर जर प्रश्न क्रमांक 16च्या बाबतीत जर बघितलं तर हे जे आहे ते आहे की सत्तेचे विकेंद्रीकरण आहे याच्यापैकी. त्याच्यानंतर ना मुंबई येथे देवदासी प्रतिविरुद्ध जयजयदास यांनी परिषद भरवली होती. तर जे 17 प्रश्न क्रमांक आहे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे की वीरा शिंदे यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर ना भारतामध्ये प्रतिवर्ती विद्युत धारेची वापरतात ती किती आहे? तर ही जी आहे ते आपल्याकडे जे येतं ते 60 फ्रिक्वेन्सी असते, सॉरी 50 फ्रिक्वेन्सी आहे. USA वगैरे मध्ये 60ची आहे. त्याच्यानंतर ना काँग्रेसचे 1948चे भाषावार प्रांतवार करता जे VP समिती नेमली ते खालीपैकी कोण सदस्य नव्हते? तर प्रश्न क्रमांक 19च्या बाबतीत जर बघितलं तर याचे सदस्य SM जोशी नव्हते. त्याच्यानंतर उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा अभ्यास पुढीलपैकी कोणते याचा परिणाम आहे? तर बघा की जो आहे म्हणजे जे मृगजळ जे असतं तर ते आहे की प्रकाशाचे अपवर्तन हे असतं. त्याच्यानंतर ना बघा प्रश्न आहे 21वा. छत्रपती संभाजी महाराजांच्या अष्टपंधाळ मंडळातील प्रधान पद हे चुकीची जोड ओळखायची आहे. तर चुकीची जोड जर ओळखायची असेल प्रश्न क्रमांक 21च्या बाबतीत तर बघा की मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान आहेत, बरोबर आहे. हंबीरराव मोहिते हे सेनापती आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर अण्णाजी दत्तो सचिव आहेत आणि निरारी हे जे सुमंत आहे हे चुकीचं आहे. तर प्रश्न क्रमांक D हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर ना 22वा जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारामधील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? आता तुम्हाला काय करायचं की तारीख आणि वारामधील बदल जे आहे तर ते कोणत्या तारखेनुसार कोणत्या याच्यानुसार होतो? जर ते जर बघितलं तर ते होतं 180 डिग्रीनुसार होतो हे. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे की वनस्पती फुलातील दैत्याचे घटक पाकळ्या म्हणतात. आता जर तुम्ही बघितलं तर वनस्पतीच्या याच्यातला जो आहे तो दलपुंज मधील जो आहे घटकांना काय करतील की पाकळ्या म्हणतात. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे खालीपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही याचा पर्याय निवडायचा? तर उभयलिंगी नाही असं विचारलेला प्रश्न क्रमांक 24च्या बाबतीत. तर उभयलिंगी नाही हा गोलकृमी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीपैकी कुठे आहे? प्रश्न क्रमांक 25च्या बाबतीत जर बघितलं आपण 25च्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर ही जी आहे प्रश्न क्रमांक 25च्या बाबतीत तर ती आहे पुणे येथे आहे. ओके, पुणे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 आहे बिजूकर आलिंगकारक कोणत्या शब्दाचा योग्य पर्याय अर्थ निवडायचा आहे? तर प्रश्न क्रमांक 26च्या बाबतीत जर बघितलं तर याचा अर्थ आहे जिंकण्याची इच्छा असणारा म्हणजे विजू गिशू होतो. त्याच्यानंतर चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखायची आहे. पिंडीवरचा विंचू, थोराचा आश्रय असलेली दृष्ट व्यक्ती, त्याच्यानंतर ना पाप्यांचे पितर अत्यंत पापी व्यक्ती, त्याच्यानंतर ना पडत मूर्ख शिकलेली पण मूर्ख व्यक्ती आणि नरसिंह हे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती. तर प्रश्न क्रमांक 27च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे की पाप्याचे पितर ही जी आहे ती चुकीचे अर्थ असणारी जोडे आहेत, बाकीचे सगळे बरोबर आहेत. 28वा प्रश्न आहे की ज्ञानामृत अंतकरण उद्दिष्ट हृदयसंगम श्रवणेंद्रिय शृंगार नैऋत्य रास या शब्दाच्या ऐकून किती जोडाक्षरे आहेत? तर टोटल जर बघितलं आपण प्रश्न क्रमांक 28च्या बाबतीत तर हे आहेत 10 जोडाक्षरे आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की पहिला 5 वर्गामध्ये कोणत्याही व्यंजनापुढे अनुस्वारित व्यंजन आले तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील अनुनासिक येते. हा नियम बसणारा जोड शब्द ओळखायचा आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 29च्या बाबतीत तर हा आहे जगन्नाथ हा शब्द आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रधान सूचक उभयन्वयी अव्ययाचा पुढीलपैकी कोणता प्रकार नाहीये? प्रश्न क्रमांक 30च्या बाबतीत तर हे जे आहे ते आहे की हा कारणबोध हा असणार आहे, हा प्रकार जोडत नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 31च्या बाबतीत जर बघितलं तर जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कुंदत ओळखायचा आहे तर तो आहे ताना आहे हा. त्याच्यानंतर बघा शाखामृग या शब्दावरील त्या झाडावर उड्या मारतात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे विरुद्धार्थी लिंग ओळखायचे आहे, म्हणजे शाखामृगचे विरुद्धार्थी ओळखायचे. प्रश्न क्रमांक 32च्या बाबतीत तर हे आहे वानरी, हे आहे विरुद्धार्थी. त्याच्यानंतर ना विरुद्ध लिंगी आहे. त्याच्यानंतर 33वा प्रश्न आहे की मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तृतीया, प्रथमा, सप्तमी आणि चतुर्थी. प्रश्न क्रमांक 33च्या बाबतीत तर ही जी आहे ती प्रथमा आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे की उपमान म्हणजे काय? तर बघा प्रश्न क्रमांक 34च्या बाबतीत उपमान म्हणजे काय असतं की हे असतं की उपमेयाचे साम्य म्हणजे उपमान असते.
प्रश्न क्रमांक 35 आहे, वसंत तालिका वृत्तामधील यती कितव्या अक्षरावर असते? प्रश्न क्रमांक 35च्या बाबतीत जर पाहिलं तुम्ही तर ही असते 8व्या क्रमांकावर असते. त्याच्यानंतर बहु असोत सुंदर संपन्न ही महा डॅश 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 हे गीत कोणी लिहिले आहे? प्रश्न क्रमांक 36, तर हे लिहिलेलं आहे श्री कृ कोलटकर यांनी लिहिलेलं आहे. दनिता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? वनिता या शब्दाचा. तर बघा प्रश्न क्रमांक 37च्या बाबतीत तर हे वनिताचे आहे, कामिनी आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की खालील पर्यायात गटात न बसणारी पद ओळखायचं आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 38च्या बाबतीत गटात न बसणार आहे ते आहे पल्लवी आहे. पत्र, पल्लव, पूर्ण, पर्ण हे एकच होतात. त्याच्यानंतर जर बघितलं तर खालीलपैकी धातुसहित विशेषण कोणते? काळा फळा, पेडती काडी, 10 वह्या, सुंदर गुलाब. तर प्रश्न क्रमांक 39च्या बाबतीत बघितलं तर हे आहे की पेडती काडी आहे. 40च्या बाबतीत खालील पर्यायापैकी चुकीचे स्त्रीलिंग रूप असलेली जोडी ओळखायची आहे, विद्वान विदुषी. तर याच्यात जर बघितलं प्रश्न क्रमांक 40च्या बाबतीत तर हे आहे बोका आणि भाटी हे विरुद्धार्थी म्हणजे चुकीचे हे असणार आहे. त्याच्यानंतर बघा 41वा प्रश्न आहे की एका शहराची लोकसंख्या 8% दरवर्षाने 2010 साली त्या संख्ये लोकसंख्या 2,500 असल्यास 2012 मध्ये त्या संख्येची लोकसंख्या किती असेल असं विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं जे आहे प्रश्न क्रमांक 41 याचं करेक्ट आन्सर असणार आहे ते 2,906 2,91,600 असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे एका रकमेचे दशादशे 10 दराने 3 वर्षांनी चक्रवाढ व्याजाने 6,655 रुपये रास होते, तर रक्कम काढायची आहे तुम्हाला 5,500, 4,500, 5,000 आणि 4,250. तर प्रश्न क्रमांक 42 याचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते आहे 5,000 हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे पुढे आपण जाऊयात 43वा प्रश्न जाऊयात आपण. 43च्या प्रश्नाकडे जर गेलो आपण तर याचं जे करेक्ट आन्सर आहे प्रश्न आता बघूयात की 0.77 हा आवर्ती दशांक अपूर्णांक p/q स्वरूपात तुम्हाला लिहायचा आहे. तर 0.77 जे आहे ते जे आहे करेक्ट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक 43च्या बाबतीत तर हे असणार आहे 7/9 असणार आहे. त्याच्यानंतर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याची बेरीज किंवा वजाबाकी डॅश 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 असते. आता परिमेय आणि अपरिमेय याची बेरीज आणि वजाबाकी जी असते ती अपरिमेय संख्या असते. त्याच्यानंतर एका आयताकृती शेतीची लांबी 1.2 किलोमीटर आहे आणि त्याची रुंदी 400 मीटर आहे. तर त्याची लांबी नुसार गुणोत्तर काढायचा किती असणार आहे? तर 1.2 म्हणजे 1200 होईल हे, आणि 1200ला जर आपण तुम्ही जर 1200 भागिले 400 केले तर हे कटले तर 4 त्रिक 12 4 एक 4 म्हणजे 3:1 येणार. ऑप्शन क्रमांक बी येणार आहे 45व्या प्रश्नाचं बी येणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 46वा की 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूला अंतर कोणाची बेरीज डॅश 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 असते असं विचारलेला प्रश्न क्रमांक 46च्या बाबतीत. तर 46व्या प्रश्नाचं याचं करेक्ट आन्सर असणार 180 असणार आहे डिग्री. त्याच्यानंतर 47वा प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी आरोग्य खात्याने एका वसतिगृहात मुलांना वाटप करण्याची 30 सफरचंद, 50 मोसंबी आणि 80 केळीची खरेदी केली. प्रत्यक्ष वाटप केल्यानंतर प्रत्येक प्रकारची किती फळे राहिली असं विचारलेलं आहे. तर मुलं किती होती असं विचारलेलं आहे. त्या प्रश्न क्रमांक 47च्या बाबतीत जर बघितलं तर हे आहे 25 फळे राहिलेले आहेत. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 48च्या बाबतीत जर बघितलं तर एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर 50 किलोमीटर असता एका गावाहून दुसऱ्या गावात जाण्यास 6 तास लागतात. तर त्याच प्रवासाला वाहनाला ताशी 300 किमी अंतर असतं तर किती तास लागले असते असं विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 48च्या बाबतीत जर बघितलं तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 10 तास लागले असते. त्याच्यानंतर 49वा प्रश्न आहे 2 4 2 5 यापैकी प्रत्येक अंकाचे एकदा वापर करून तयार असलेली 3 अंकी संख्येची बेरीज किती आहे असं विचारलेलं प्रश्न क्रमांक 49च्या बाबतीत. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते 2 4 4 2 हे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5/8 आणि 5/8 मध्ये किती मिळावे तर बेरीज 5 येईल असं विचारलेलं आहे. तर याच्या 5/8 मध्ये 5/8 किती वेळा मिळवावं लागेल त्यावेळेस त्याची बेरीज काय येईल की 5 येईल असं विचारलेलं आहे. तर ते जर करायचं असेल तर तुम्हाला आता ऍड करायला लागतील. तर तुम्ही प्रश्न क्रमांक 50च्या बाबतीत जर बघितलं तर टोटल काय करायला लागेल की 5/8 आपल्याला 7 वेळेस जर मिसळवलं 7 वेळेस तर याची बेरीज काय येणार आहे की 5 येणार आहे. तर तुम्ही जर कराल 5/8 + 5/8 + 5/8 + 5/8 + 5/8 जर केला
तर त्याची बेरीज किती येणार आहे? 5 येणार आहे. आता कसं करायला लागेल तुम्हाला? आता जर बघितलं इथे 5/8 केला 7 टाइम करायला लागेल तुम्हाला. ओके. आणि त्याचा लसावी आता सगळं सारखं जर असेल तर आपण काय करतो, खालची हे सारखं ठेवतो आणि इथं जर केलं तर 7×5 35 येणार. सॉरी 5 येणार. 5 + 5 + 5 केल्यानंतर तुम्हाला काय करेल की बेरीज जी येणार ती येणार आहे 7 वेळेस करायला लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे गेलो आपण, तर पुढचा प्रश्न आहे की 51 जर बघितलं तर या प्रश्नाचं जे करेक्ट आन्सर असणार आहे ते असणार आहे ऑप्शन क्रमांक डी हे करेक्ट असणार. आता पहिल्या व्हिडिओमध्ये आपण हेच प्रश्न बघूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये मी 51 ते 100 प्रश्न तुम्हाला मी सांगेल. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.